नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। कडवट हिंदुत्ववादी पतितपावन संघटना नगर शहरात सक्रिय। ग्रामदैवत विशाल गणपती चरणी नतमस्तक होऊन नवीन कार्यकारिणी जाहीर। अहमदनगर शहरामध्ये सर्वात जुनी हिंदुत्ववादी संघटना म्हटले की पतितपावन संघटनेचे नाव समोर येते, परंतु आता हीच संघटना अहमदनगर शहरात म्हणजेच आपल्या अहिल्यानगरीत पुन्हा मोठ्या जोमाने हिंदुत्ववादी काम करण्यासाठी सक्रिय झाली आहे। शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आज रविवारी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। शहरामध्ये हिंदूंच्या अनेक अडचणींना सामोरे जाण्यासाठी ही संघटना शहरात कार्य करणार आहे, अशी माहिती नियुक्तीप्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक राजेश भालेराव यांनी दिली। यावेळी शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनावणे, शहर उपाध्यक्ष नितीन सुराणा, प्रवक्ते घनश्याम बोडखे, परेश घुगरे, दिनेश हिरगुडे, सरचिटणीस विराज अडगटला, कार्यकारी सदस्य निलेश बागडे, महादेव गाडे, पंकज ओहळ, राहुल रसाळ, मार्गदर्शक ॲडव्होकेट विकास सांगळे आदी उपस्थित होते। पतितपावन संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांनी संघटनेत सक्रिय होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे। जय श्रीराम, जय छत्रपती शिवाजी महाराज। आज आपल्या नगरच्या कुलदैवत असलेल्या, ग्रामदैवत असलेल्या गणपतीच्या चरणी आम्ही सगळ्यांनी विनम्र होऊन नमस्कार करून पतितपावन संघटनेच्या पुनर्रचनेची आज सुरुवात करण्यात आली आहे। साधारण 2 महिन्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही याची घोषणा केली होती आणि त्यानंतर आम्ही नगर शहरामध्ये आता कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। पतितपावन संघटना ही कडवट सामाजिक हिंदुत्ववादी संघटना आहे। दुसरा मुद्दा, संघटनेचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। आम्हाला हिंदू संघटन करायचं आहे। हिंदू समाजाशी संबंधित असलेले कुठलेही मुद्दे, ते नागरी समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, अजून दुसऱ्या कुठल्या समस्या असतील, त्यावर संघटना प्रखर भूमिका घेऊन आंदोलनाचाही मार्ग अवलंबणे। तसेच अल्पसंख्य, जिथं ज्या ठिकाणी हिंदू समाज अल्पसंख्य आहे त्या शहरातल्या भागामध्ये देखील पतितपावन संघटना आपलं कार्य उभं करणार आहे। आमचा कुठल्याही धर्माशी, जातीशी वैर नाही, विरोध नाही। आम्ही आमचं घर बळकट करणार आहोत, आम्ही हिंदू समाज बळकट करणार आहोत। त्याचबरोबर हिंदू युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, नोकऱ्यामध्ये मार्गदर्शन करणे, त्यांना स्टार्टअपमध्ये मार्गदर्शन करणे, थोडक्यात हिंदू युवकांना स्वतःच्या पायावर भक्कम उभं करणं ही आमची भूमिका आहे। त्याचबरोबर जात, भाषा आणि पक्षविरहित हिंदू संघटन नगर शहर आणि नगर शहराच्या सर्व परिसरात करण्याचे आम्ही ठरवले आहे। त्या दृष्टीने आता ही नवीन कार्यकारिणी, नवीन सगळे पदाधिकारी कार्य करतील। अजून जे काय पुढचे आमचे कार्यक्रम आहेत ते वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगू। जय श्रीराम, जय छत्रपती शिवाजी महाराज। पतितपावन संघटनेच्या पुनर्रचनेत मार्गदर्शक राजेशजी भालेराव, रामभाऊ धोत्रे, संभाजीराजे सातपुते यांनी जो विश्वास दाखवला आणि माझी शहराध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। सर्वात प्रथम, पतितपावन संघटना ही कडवट हिंदुत्ववादी सामाजिक संघटना आहे। त्यामुळे नगर शहरातील जेवढे हिंदू तरुण असेल त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात संघटनेत सहभागी व्हावे अशी मी नम्र विनंती करतो। जय श्रीराम। आज आपल्या माळेवाड्यातील विशाल गणपतीचं दर्शन घेऊन पतितपावन संघटनेचं आज पुनर्रचना केली गेली आहे आणि त्यानुसार आज जी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीचं आणि पतितपावन संघटनेचा आज एक समारंभ उत्सव इथं सुरू करतो आहे। आज आम्ही आजपासून या संघटनेचं काम या नगर शहरात पहिल्यापेक्षा जोराने आणि जोमाने तुम्हाला पाहायला मिळेल। पतितपावन संघटना ही हिंदू तरुणांना एकत्र करून हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि हिंदुत्व रुजवण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे आणि या कार्यासाठी पतितपावन संघटनेच्या मार्फत आम्ही सर्व हिंदू तरुण स्वतःला झोकून देऊन नगर शहरात हिंदुत्व टिकवण्याचे काम करणार आहोत। जसे की आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की नगर शहरामध्ये लव जिहाद असतील, लँड जिहाद असतील, अशा बऱ्याच काही गोष्टी सध्या चालू आहेत। याच्यासाठी सुद्धा पतितपावन संघटनेची एक सेपरेट टीम आम्ही नगर शहरामध्ये उभी केलेली आहे आणि ती या सर्व गोष्टी आणि हिंदूंना सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध राहणारी संघटना म्हणून राहणार आहोत। प्रतिनिधी निलेश सागरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।